आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार करण्याची संधी मिळणार आहे। उपचार करणाऱ्या रुग्णालयाचा विमा कंपनीच्या यादीत समावेश नसताना देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे। जनरल इन्शुरन्स काउन्सिलनं विमाधारकांच्या बाजूने हा निर्णय दिलाय। सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांशी झालेल्या चर्चेनंतर जीआयसीनं कॅशलेस एव्हरीवेअर हा उपक्रम हाती घेतला आहे। त्यानुसार विमाधारकाला देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेसची सुविधा देण्यात सहमती झाली आहे। सध्या आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विमा कंपनीच्या यादीत नेटवर्क असणाऱ्या रुग्णालयातच कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते। जर एखादे रुग्णालय नेटवर्कमध्ये नसेल आणि तिथे उपचार केल्यास विमाधारकाला संपूर्ण रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागते। त्यानंतर ही रक्कम विमा कंपनीकडून मिळवली जाऊ शकते। या परिस्थितीत संबंधिताकडे उपचारासाठी रक्कम नसेल तर त्याला विम्याचा लाभ घेता येत नाही। कॅशलेस एव्हरीवेअर अंतर्गत विमा कंपनीच्या यादीत नेटवर्क नसणाऱ्या रुग्णालयातही विमाधारकाला उपचार घेता येणार आहे। संबंधित रुग्णालय विमा कंपनीच्या यादीत नसले तरीही विमाधारकानं तिथे उपचार घेतल्यास कंपनीला उपचार खर्च देणे बंधनकारक करण्यात आलं आहे। ज्या रुग्णालयात किमान 15 खाटा उपलब्ध असतील तसेच संबंधित रुग्णालयाची राज्य सरकारकडे नोंदणी झाली असेल तर तिथे कॅशलेस उपचाराची सुविधा घेतली जाऊ शकते। वरील अटींची पूर्तता करणारे रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसले तरी उपचाराची रक्कम विमाधारकाला मिळू शकते। अशा रुग्णालयातील उपचारांचा खर्च नेटवर्कमधील रुग्णालयाच्या दराच्या आधारावरच निर्धारित केला जाईल। संबंधितांना ग्राहकांकडून मनमानी दरानं रक्कम वसूल करता येणार नाही। नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचा असल्यास 48 तासांपूर्वी ही माहिती विमा कंपनीला द्यावी लागणार आहे। आपत्कालीन स्थितीत एखाद्याला रुग्णालयात दाखल केल्यास 48 तासांच्या आत विमा कंपनीला माहिती द्यावी लागणार आहे। कॅशलेस उपचार सुविधा कंपनीनं पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या नियमानुसार मिळेल, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही। कॅशलेस उपचारांची सुविधा मिळाल्यानं विमा कंपनी आणि पॉलिसीधारक या दोघांचाही फायदा होणार आहे। सध्या नेटवर्कमध्ये नसणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास ग्राहकांना दावा करण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। याशिवाय विमा कंपन्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतात। कॅशलेस उपचार सुरू झाल्यास हा गोंधळ कमी होण्यास मदत होईल आणि खोटी बिले लावून दावे करण्याच्या घटनाही थांबवता येतील।